स्वागत करते आणि सुरू करूया आपला आजचा हा कार्यक्रम स्वागत नृत्याने। तर स्वागत नृत्यातील ज्या मुली आहेत साबळे डान्स अकॅडमी, आदिती, श्रुती आणि आणखी एक मैत्रीण आहे तिची, त्या जर तयार असतील तर त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं। प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आहेत माननीय सौभाग्यवती अर्चनाताई खेडेकर, ज्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत आणि आदरणीय नरभाऊ खेडेकर यांच्या सुविद्य पत्नी सुद्धा त्या आहेत। मी आमंत्रित करते नंतर जयश्रीताई देशमाने, ज्या जागृती महिला बँकेच्या अध्यक्ष आहेत, या सुद्धा आपल्या आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून लाभलेल्या आहेत। म्हणून आलेल्या LIC क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व, ज्यांना मी अतिशय जवळून ओळखते अशा आमच्या आदरणीय सौभाग्यवती सुजाताताई भोगरे, ह्या सुद्धा आपल्या आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आहेत प्रमुख अतिथी म्हणून। त्यांचं मी स्वागत करते। आदरणीय सौभाग्यवती करुणाताई भोंगरे तसेच आदरणीय उषाताई भोगरे यांचं सुद्धा मी शब्दसुमरांनी स्वागत करते आणि ह्या सुद्धा आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून आपल्याला लाभलेले आहेत। आणि विविध सण या सर्वांमुळे श्रावणातील वातावरण प्रसन्न आणि मांगल्यानं भरलेलं असतं। अशा या दुर्मिळ वातावरणाला आणि ठासून भरलेल्या उत्साहाची जोड मिळते ती म्हणजे मंगळागौरीच्या खेळामुळे। सर्वांना तो आनंद इथे द्विगुणित करायचा आहे, भरभरून जगायचं आहे आणि ते जगायचं कसं तर हे आपल्याला आपल्या आजच्या या कार्यक्रमातील ज्या व्यक्ती आहेत ह्या आपल्याला सांगणार आहे। त्या खेळाची मजा तुम्ही सुद्धा घेणार आहात, मी सुद्धा घेणार आहे आणि अगदीच अल्पावधीत आपला कार्यक्रम इथे आपण सुरू करणार आहोत। कार्यक्रम म्हटला की थोडासा वेळ हा असतोच, आम्ही दिलगिरी व्यक्त करतो। खेळामध्ये या सादरीकरणामध्ये सहभाग आहे तो तरुणींपासून ते 50शी उलटलेल्या स्त्रियांचा सुद्धा। पुष्पा 2 का सेकंड सिंगल रिलीज कर रहे हैं ना, वो गाना क्या बताओ ना।
आरबी मराठी संवादमध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण मौनी मामा मठ संस्थान येथे आहोत आणि इथे एक खेळ मंगळा गौरींचा हा जो एक सुंदर कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. हिरकणी उत्कर्ष प्रतिष्ठानच्या वतीने आदरणीय ऍडव्होकेट सौ वृषालीताई बोंद्रे यांच्या मार्गदर्शनामध्ये दरवर्षी हा कार्यक्रम होतोय आणि या कार्यक्रमामध्ये प्रथमच या ठिकाणी नृत्य सादर केलेलं आहे. तर या चिमुकली मुलींनी ऐकलेलं आहे आणि त्याचे जे शिक्षक आहेत ते जे शिकवत आहेत ते आपल्या सोबत आहेत. सर, आपलं हार्दिक स्वागतम. आज या ठिकाणी ह्या ज्या परफॉर्मन्स या ठिकाणी नृत्य सादर केलेलं आहे, काय सांगणार? आपल्याला तर सर्वांना माहितीच आहे की आता चिखली शहरामध्ये गेल्या 6 वर्षापासून भरतनाट्यमचे क्लासेस सुरू झाले आणि ही कला आपण अलग अलग ठिकाणी आता ही अवगत करून पूर्ण देशभर आपल्याला ही संस्कृती, आपली जी भारतीय संस्कृती आहे भरतनाट्यम, ही आपल्याला पोहोचवायची आहे. सगळ्यात मोठा मुद्दा असा आहे. आणि चिखली शहरामध्ये खूप असे प्रोग्राम होतात. वृषालीताई दरवर्षी असे चांगले प्रोग्राम घेतात आणि आम्हाला मुलांना स्टेज चांगलं मिळतं आणि दरवर्षी आम्हाला त्या म्हणतात की सर तुमचा काहीतरी एखादा परफॉर्मन्स वगैरे तुम्ही ऑर्गनाईज करा वगैरे. तर खूप खूप त्यांना धन्यवाद की ते आम्हाला मुलांना, आमच्या मुलांना, क्लासेसच्या मुलांना असा स्टेज उपलब्ध करून देतात. ताई, काय सांगणार, कसं वाटतंय तुला आज या ठिकाणी परफॉर्मन्स सादर केलेला आहे? खूप छान वाटते आणि सर पण खूप छान शिकवतात. खूप छान वाटते. बरोबर. कुठे कुठे नृत्य केलेलं आहे आपण, कोणत्या स्टेजवरती? खूप ठिकाणी केलेले, तिकडे हळदी कुंकाचा कार्यक्रम होता तिथे पण केलेले आणि गणपतीच्या वेळेस पण करतो. अच्छा, आपण किती वर्गाला जातोय? आम्ही 8वीत. काय सांगणार, कसे वाटतंय सरांचं शिक्षण, आपण तुम्ही या ठिकाणी नृत्यांचं शिक्षण या ठिकाणी घेत आहे? सर खूप छान शिकवतात. काय सांगणार, आजचा हा जो खेळ आहे मंगळा गौरींचा, त्या संदर्भामध्ये काय सांगणार, कसं वाटलंय तुम्हाला परफॉर्मन्स करताना? छान वाटलं, खूप छान वाटलं परफॉर्मन्स करताना. मित्रांनो, अशा पद्धतीचं वातावरण आहे आणि एक दुसरी सुद्धा चिमुकलं आहे. तुझं नाव बेटा? अदिती. काय सांगणार, कसं वाटतंय तुला? प्रथमच या ठिकाणी तुमचं नृत्य सादर झालेलं आहे. मला खूप चांगलं वाटत आहे आणि सरही खूप छान शिकवतात. असे गुरु भेटून मला आनंद होतो. मित्रांनो, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देहू महेश्वरा या ओळीप्रमाणे आज या ठिकाणी गुरु विद्यार्थ्यांना काय देतोय, तर शिक्षणाच्या माध्यमातून आणि कुठेतरी कलेच्या माध्यमातून आपलं सुद्धा या ठिकाणी करिअर, या ठिकाणी नाव कमवावं, आपल्या गावाचं नाव कमवावं, आपल्या विद्यार्थ्याचं नाव कमवावं आणि आपल्या क्लासेसचं सुद्धा नाव कमवावं, हाच एक हेतू गुरुजन वर्गांचा राहतो. आणि एक कला कौशल्य जे आहे ते सर या ठिकाणी देतात. सर, या तुमच्या कलेला या ठिकाणी सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद. आज कोणत्या गाण्यावर डान्स केलेला आहे? कोणत्या गाण्यावर डान्स केलेला आहे? लल्लाटी भंडारा बायपण भारी देवा चिम्मा. बरं, किती दिवसापासून प्रॅक्टिस करत होता आपण? 10 दिवसापासून. काय वाटतंय या कार्यक्रमाबद्दल, कसं वाटतंय? खूप छान. शालेय शिक्षणाऐवजी कला आपण जी सादर केलेली आहे, काय सांगणार, काय वाटतंय मनाला तुमच्या? खूप छान वाटतंय मला तर. छान वाटतंय. आदरणीय वृषालीताई बोंद्रे बद्दल काय सांगणार, आयोजकांबद्दल कसं वाटतंय? छान, म्हणजे खूप छान आयोजन केलेलं आहे त्यांनी कार्यक्रम.